नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त किल्ले रायगडवर आज सकाळी अत्यंत भक्तिभावाने मानवंदना देण्यात आली. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी ऐतिहासिक किल्ले रायगड या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमास महाडचे तहसीलदार महेश शितोळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी रायगड पोलीस दलाच्या वतीने छत्रपती शिवरायांना वाद्यवृंदासह मानवंदना देण्यात आली. पोलीस दलाच्या शिस्तबद्ध संचलनामुळे आणि वाद्यवृंदांच्या गजरामुळे परिसरात राष्ट्रभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते. शिवजयंतीनिमित्त किल्ले रायगडावर मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते. शिवरायांच्या पराक्रमाच्या आणि स्वराज्य स्थापनेच्या इतिहासाची उजळणी करत उपस्थित मान्यवरांनी महाराजांच्या विचारांचा आदर्श घेण्याचं आवाहन केलंय. हा सोहळा अत्यंत उत्साहात आणि गौरवपूर्ण वातावरणात संपन्न झालाय. जन्मोत्सव आहे. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा आज जन्मोत्सव आहे आणि त्यानिमित्त आम्ही दरवर्षी या ठिकाणी वेशभूषा करत असतो. तर छत्रपती शिवाजी महाराज छ म्हणजे छत्ती छत्तीचं बळ, त्र म्हणजे त्रस्त मोगलांना करणारे, प म्हणजे पर्यटन फिरणारे, ती म्हणजे तिन्ही जगात जाणार, शी म्हणजे शिस्तप्रिय, वा म्हणजे वाणिज्य ते, जी म्हणजे जिजाऊंचा पुत्र, म म्हणजे महाराष्ट्राची शान, हा म्हणजे हार न मानणारे, रा म्हणजे राज्याचे चिंतक आणि ज म्हणजे जनतेचा राजा म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराज. छत्रपती श्री शिवाजी महाराज होते म्हणून आपल्या आया बहिणीवरचं कुंकू, अंगणातली तुळस, गोठ्यातली गाय आज सुरक्षित आहे. आज प्रत्येक मराठी माणूस आज स्वाभिमानाने जगतो, कारण या महाराष्ट्रामध्ये पाशवी युद्ध, आदिलशाही, निजामशाही, पोर्तुगीज यांचे वर्चस्व या महाराष्ट्रावर होते आणि 19 फेब्रुवारी इसवी सन 1630 मध्ये असा सुवर्ण दिवस उजाडला आणि जिजाऊ मातेच्या पोटी एक शिवभारत्न असा जन्मास आला आणि त्यांनी अखंड हिंदुस्थान हे भगवमय केलं. आणि त्यावर औचित्य साधून आम्ही दरवर्षी या ठिकाणी किल्ले रायगड स्वराज्याची राजधानी या ठिकाणी वेशभूषा करत असतो. धन्यवाद. जय शिवराय. मी रिपोर्ट कोकण वार्ता न्यूज रायगड. नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे.